विचारमंचावरील आणि सभागृहातील सगळे विद्रोही, खरं तर आजकाल अध्यक्ष झाल्यानंतर अशी धाकधूक होत राहते की आपल्याला वेळ भेटणार आहे की नाही, वेळ भेटणार आहे की नाही. पण तरीसुद्धा आज लोकांनी एक वेळ दिलेला आहे आणि आता वेळ दिला आहे तर तो एक सूड उगूनच घ्यावा असं एक मनात ठरवलेलं आहे. आज सगळ्यांनी वेगवेगळे उल्लेख केले. आज एका घटनेचा उल्लेख मला करावासा वाटतो. आजच्याच दिवशी 75 वर्षापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सरदार वल्लभभाई पटेलनी बंदी आणली होती. त्यामुळे किशोर ढमालेंनी पंचांग वगैरे पाहिलं होतं की का असं वाटायला लागलं मला. हो करतात, म्हणजे विद्रोही पंचांग पाहतच नाही असं नाही, कारण पाहावं लागतं. मी तर पाहतो, कारण क्रिकेटची मॅच कधी आहे काय आहे वगैरे हे पंचांग पाहूनच मी आपलं कार्यक्रम ठरवत असतो. आजच्या या सगळ्या याच्यामध्ये जेव्हा अध्यक्ष म्हणून किशोर ढमालेंची विचारणा झाली की तुम्ही विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून आम्ही निवड केलेली आहे, तुमची मान्यता आहे का, हा माझ्यासाठी शॉक होता. शॉक याच्यासाठी होता की शाहू फुले आंबेडकर आणि गांधी का मरत नाही हे पुस्तक लिहिणारा लेखक त्या संमेलनाचा अध्यक्ष. कारण गांधीबद्दल जरा आपल्याकडे अजूनही भरपूर हे आहे. म्हणजे केवळ संघाचेच लोक म्हणजे वाईट बोलतात असं नाही, इतरही लोक बोलतात. तुम्ही त्यांना 3 वेळा विचारत होतो की हा चंद्रकांत वानखडे मीच आहे ना, कारण एक चंद्रकांत वानखडे अजून दुसरा आहे, कारण ज्याच्यामुळे मी निवडणूक हरलो एका वाक्याने. त्यामुळे कदाचित तो असेल. पण किशोर ढमाले नाही, गांधी का मरत नाहीचाच लेखक आहे आणि गांधी का मरत नाही हे पुस्तक मीच लिहिलेलं आहे. आता हे सगळं होत असताना म्हणजे या भूमीच्या अनुषंगाने काही मी बोलणार नाही, कारण गणेशरावांनी त्याबद्दल सांगितलेलं आहे. एकूण या सगळ्या साहित्य संमेलनामध्ये म्हणजे ते साहित्य संमेलन, हे साहित्य संमेलन, आता ते आणि हे, आम्ही आणि तुम्ही असं भरपूर व्हायला लागलेलं आहे. आणि जेव्हा या सगळ्या अनुषंगाने बोलायला लागतो, म्हणजे चंद्रकांत वानखडेची प्रतिमा गांधीवादी वगैरे वगैरे आहे. मला ते गांधीवादी वगैरे मी नाही आहे, कारण गांधीलाही मी सांगितलं आहे बा आपल्या उरावर नाही बसायचं, बाकी काही कर. म्हणजे चंद्रकांत वानखडे सिगरेट पितो, कोणीतरी म्हणते तुम्ही गांधीवर पुस्तक लिहिता सिगरेट पिता, म्हटलं अजून अन्य काही पितो, पण म्हटलं गांधीला सांगितलं आपल्या उरावर बसायचं नाही. आणि कुठल्याही थोर पुरुषाला हे सांगितलं आपण की माझ्या उरावर नाही बसायचं, याच्यासाठी नाही की त्यांचं मी लेकरू आहे, त्यांनी त्यांच्या अंगा खांद्यावर मला खेळायचं आहे आणि त्यांच्या खांद्यावर उभं राहून मला पुढचं पाहायचं आहे. त्यामुळे मग ते बाबासाहेब असतील, महात्मा फुले असतील, शाहू महाराज असतील, सगळे. कारण आमचा प्रॉब्लेम असा झालेला आहे, म्हणजे मी आणि माझी बायको 20 वर्ष खेड्यात जाऊन राहिलो, मेटीखेड्यामध्ये. बरं, तिथे जेव्हा गेलो तिथे आम्ही एक थोर पुरुषांनी विणलेली खाट घेऊन गेलो. खाट याच्यासाठी की तिथला जो माणूस आहे त्याला एक आराम मिळावा, त्याच्यावर त्याला पाहुरता यावं पूर्णतः. प्रत्येक दिवसागणिक एक लक्षात यायला लागलं की खाटेवर माणूस बसवायचा, मी झोपवायचा प्रयत्न करतो, पण त्याची जी मान आहे ती बाहेर येते. बरं, मान आतमध्ये घेतली खाटेमध्ये तर पाय बाहेर येतात, मग थोडा कड फेरला तर त्याचा हात बाहेर येतो. विचार करायला लागलो की अरे असं नाही, खाटेमध्ये काही चूक असण्याची शक्यता नाही, सुतराम शक्यता नाही, कारण थोर पुरुषांनी विणलेली आहे. त्यामुळे म्हटलं या माणसातच काहीतरी गडबड आहे, याचं डोकं बाहेर येते याचा अर्थ याच्या डोक्यात मिस्टेक आहे, याचे पाय बाहेर येते याचा अर्थ याच्या पायात काहीतरी डिफेक्ट आहे, आणि याचा हात बाहेर येतो. मला स्वतःला वाटतं की आपली जी विद्रोहाची लोकांची अवस्था जी आज अशी झालेली आहे, त्यांनी माणसातच चुका काढणं सुरू केलेल्या आहेत.
आणि मग मी थोडंसं कारण कसं आहे, खाट लहान पडते आहे, खाट परत हे मोडतोड करून ती परत विणणं हा जरा त्रासाचा भाग आहे. त्याच्यापेक्षा मग ही खाट जी आहे, या खाटेवर माणसाला फिट बसवण्यासाठी मी त्याचं थोडंसं मुंडकं छाटायचा प्रयत्न करतो, हातपाय छाटतो आणि हात छाटून त्याला फिट बसवतो. मला स्वतःला हे मी फार गंभीरपणे बोलतो आहे की तो महापुरुष ज्यांनी ती खाट विणली होती त्याच्यानंतर काय पुढे सरकलेला आहे, माणसाची वाढ झालेली आहे, खाटेचा विस्तार करण्याची गरज आहे. प्रत्येक थोर पुरुषांच्या बाबतीत त्या त्या काळाचं एक बंधन त्यांनाही आलं असेल, ती माणसंच होती. आणि मग मूल्यांच्या बाबतीत बदल करण्याची गरज नाही, पण तपशिलाचे बदल करण्याची गरज आहे. त्यामुळे हे खाट मांडू जे झालेले आहेत सगळे, म्हणजे याची खाट त्याची खाट, याची खाट त्यांनी मांडली, त्याची खाट त्यांनी मांडली, आणि हे सगळे खाट मांडू आपसात भांडू करायला लागले. हे कदाचित कठोर वाटत असेल, पण हे अनुभवलेलं आहे. कारण अनेक प्रश्नांच्या बाबतीमध्ये बरं आताची तर परिस्थिती अशी आहे, म्हणजे मी सरळ म्हणजे विभाजन झालेलं आहे. म्हणजे आता सगळे प्रश्न संपलेले आहेत, अमृतकाळ सुरू झालेला आहे, आता अमृत प्राशन करत जा. म्हणजे आता दारूच्याही पलीकडे गेलेले आहेत ते, म्हणजे डेंजरस अमृत आहे. आणि मग विषय काय, तुम्ही पहा सगळ्या ह्याच्यामध्ये उर्फी जावेद, तिचे कपडे, आता ती जावेद आहे म्हणून कपडे काढले जातात काय अशी शंका यायला लागलेली आहे. कारण मिलिंद सोमन नागडा होतो, मधु सप्रे नागडी होते किंवा राधिका नागडी होते, याच्यावर नाही बोलायचं. म्हणजे मला त्यांच्या नागड्या होण्याच्या स्वातंत्र्यावरही मला हे आहे, म्हणजे आक्षेप नाही आहे, कारण ते जावेद नाही आहेत. आणि मग कपड्यावरून वाद. बस जसं रसिकाताईंनी सांगितलं, लव जिहाद हा तर मस्त आहे. म्हणजे प्रेमाचा कधी जिहाद असतो का? प्रेम असतं तिथे युद्ध संपतं, जिहाद संपतो. त्या प्रेमाचा जिहाद करायला निघालेले हे करंटे चोट्टे आणि कोण असे म्हणजे इतकं भयाचं वातावरण तयार करून राहिलेले आहेत की मग एक खासदार असलेली साध्वी ती सांगते की आपल्या घराघरातल्या मुली असुरक्षित आहेत, चाकू तरी किमान धारदार ठेवा. अरे मग तो काय मोदी आणि शहा काय झोपले आहेत का? इतका असुरक्षित देश झालेला आहे. पण त्यांच्यावर बोलायचं नाही, महागुरू आहेत म्हणजे बंदी. मग भोंग्याचा विषय, हनुमान चालीसाचा विषय, म्हणजे ज्या भूमीमध्ये गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, पंजाबराव देशमुख, तिथे हनुमान चालीसावाले आता शेपटा हलवत फिरतायत. आणि शेपट हलवण्याला प्रचंड प्रसिद्धी आहे आता. म्हणजे मूर्खासारखं काहीतरी बोला, तुम्हाला प्रसिद्धीच प्रसिद्धी आहे. मग काय तो रेशीमबाग इथला एक किडा तिकडे आहे पश्चिम महाराष्ट्रात, तो कधीतरी काहीतरी म्हणतो की मूर्तीच बसवायची असेल तर मिशा असलेल्या रामाची मूर्ती बसवा आणि जा. मग सगळा 24 तास चॅनलवर मिशा असलेल्या रामाची मूर्ती बसवा बसवा बसवा. अरे काय विषय आहे का? मग कपडे झाले, हनुमान चालीसा झाला, लव जिहाद झाला. बरं आफताब जो असतो तोच हिंदू स्त्रीचे तुकडे तुकडे करतो. आणि खैर लांजीला काय होत असते? म्हणजे खैर लांजीलाही तोच अमानवीय प्रकार होत असतो, पण तिकडे डोळे झाक. आणि मग आफताब, मग आफताब 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 370. आणि मग काश्मीर फाईल्स नावाचा एखादा सिनेमा येतो. अरे या देशाच्या पंतप्रधानाला काही कामधाम आहे की नाही? काश्मीर फाईलचं काय तर प्रमोशन. आणि त्या भागवताला तर अजिबातच कामधाम नाही आहे, भाग करतो, इकडे तिकडे पळत असतो. आणि मग तोही प्रमोशन काश्मीर फाईलचं. विषय फक्त हिंदू मुसलमानाचे. मला स्वतःला असं वाटतं की मानवीय जीवनाच्या प्रेरणा या मुख्यतः 3 आहेत: प्रजनन, पोषण आणि संरक्षण. या 3 मुख्य प्रेरणांच्या भोवती सगळा पसारा आहे आपला. आता याच्यामध्ये प्रजनन, पोषण आणि संरक्षण हा मुद्दा परिस्थितीनुसार खालीवर होत असतो.
सर्वसामान्य परिस्थिती असेल तर पोषणाचे मुद्दे वर येतात, पण असामान्य किंवा भयभीत अशी काही परिस्थिती असेल तर संरक्षणाचे मुद्दे वर येतात, हे यांना चांगलं माहीत आहे. त्यामुळे एक भय निर्माण करणं, आणि भय म्हणजे मजेशीर भय. हिंदूंची लोकसंख्या कमी होते आहे. हाला कधी कधी असं वाटतं की थोडा बहुत साला आपल्याला मेंदू नसता तर आपण लगेच ॲक्सेप्ट केलं असतं हिंदूंची लोकसंख्या बरं, हे हिंदू खतरेमय केव्हा येतो? जेव्हा हिंदू राष्ट्रवाले सत्तेमध्ये येतात तेव्हा. अरे आपल्या देशामध्ये 850 वर्ष मोगलांचं राज्य होतं, म्हणजे मुसलमानांचं मोगलांचं राज्य होतं. 150 वर्ष ख्रिश्चनांचं राज्य होतं. या 1000 वर्षामध्ये ते सम्राट होते, सत्तेमध्ये होते, गोट्या खेळत होते का? म्हणजे या 1000 वर्षामध्ये हिंदूंची संख्या कमी झाली नाही, अल्पसंख्य राहिले नाही, ते बहुसंख्यच राहिले. आणि आता हा मोदी आणि शहा आल्याबरोबर हिंदूंची लोकसंख्या कमी होणार आहे, कमी होणार आहे. आणि मग ज्यांनी प्रपंच केला नाही, आणि प्रपंच केला नसल्यामुळे प्रजनन सुद्धा ज्यांनी केलं नाही, असे साधू संन्यासी आपल्या स्त्रियांना सांगतात की लोकसंख्या, मुलांची संख्या वाढवा. म्हणजे याच्यामध्ये गमतीचा भाग असा आहे की स्त्रीला मशीन समजलं, आणि मग पुरुषाला त्या मशीनवर काम करणारा कामगार, एवढंच काम तुमचं. ती मशीन चालवा आणि प्रजनन करा. पोषणाचे मुद्दे नजरे आड करण्यासाठी हे सगळे धंदे आहेत. म्हणजे कधी कधी असं वाटतं या सगळ्या ह्याच्यामध्ये, म्हणजे मी आयुष्यभर, म्हणजे इथे श्याम मानव समोर बसलेले आहेत, म्हणजे इथल्याच तुरुंगामध्ये आम्ही होतो तेव्हा ते कदम होते, म्हणजे नंतर ते मानव झाले. जवळपास 1 वर्षाचा काळ होता तो, आणीबाणीचा काळ, इमर्जन्सीचा काळ. तुरुंगात होतो, बऱ्यापैकी तुरुंगात होतो. आज असं वाटतं, म्हणजे जसं सातपुते सरांनी उल्लेख केलेला आहे, एक साधी गोष्ट, म्हणजे काँग्रेस विरोधी राहिलो मी, आणि सत्तेच्या विरोधी राहणं आम्हाला स्वभाव आहे आणि प्रेरणा आहे माझी. कारण सत्तेच्या हाती असलेली ताकद जी आहे तिच्या विरुद्ध लढणं, म्हणजे विद्रोह अखेर म्हणतात कशाला, अन्यायाच्या विरोधामध्ये उभं राहणं यालाच विद्रोह म्हणतात. आम्ही उभं राहिलो. आज असं वाटतं की देशाची पंतप्रधान इंदिरा गांधी आहे, आणि देशाची पंतप्रधान इंदिरा गांधी असताना सुद्धा एक हायकोर्टाचा जज जो आहे तो तिच्या विरोधात निर्णय देतो, आणि ती सत्तेतून बाहेर पडते. आज कोणाची हिंमत आहे का कोणा जजची आपला हा जो काही विश्वगुरू आहे त्याच्या विरोधात निर्णय द्यायची? म्हणजे विश्वगुरूचं सोडा, लोयाच्या विरोधामध्ये निर्णय देणारा किंवा एक खमक्या मॅजिस्ट्रेट येतो, त्याचा लोया कसा होतो हे निरंजन टकलेंनी त्या हू किल्ड लोया या पुस्तकात मांडलेलं आहे. कोणीतरी सेशन तयार होतो त्या काळामध्ये. आजच्या काळात शक्यता आहे कोणीतरी सेशन होईल? मला स्वतःला काँग्रेसच्या काळामध्ये स्वायत्त संस्था बऱ्यापैकी अबाधित काँग्रेसनी ठेवल्या होत्या, हे माझं आत्ताचं रीडिंग आहे. आणि म्हणजे आता न्यायापासून, म्हणजे न्यायालयापासून तर सगळ्या, म्हणजे ते ईडी हे ते सगळे म्हणजे डमरू वाजवूनच राहिलेलं आहे, सगळा भयाचं वातावरण. आणि मग हे जे परंपरागत आता घडून राहिलं आहे, म्हणजे मला साहित्यिकांपेक्षा साहित्याचा व्यवहार करणाऱ्या संस्था, म्हणजे सरकारच्या ताटाखालचं मांजर आहे. म्हणजे एक खमका कोणी असा असत नाही, साहित्यिक म्हणून मिरवता. नयनतारा म्हणजे निमंत्रण जेवणाचं दिलं आणि नंतर म्हणाले नका आमच्याकडे जेवायला येऊ नका, इतका निराळपणा कशासाठी? कारण त्यांचं ईमेलवरचं जे भाषण आहे ते वाचलं गेलं, आणि तिथे मदन येरावार वगैरे सारखे जे पुढारी आहेत सगळे, आणि हे चालणार नाही तर नाही चालणार, यांनी मागे घेतलं. साहित्यिक आहात तुम्ही, आणि इथे तर आता खोक्याचंच चालू आहे. म्हणजे मग ABP माझाला मी मुलाखत देत असताना त्यांनी मंडप पाहून म्हणाल का हो तिथे तर गर्दी नव्हती. अरे म्हटलं गर्दी 2 कोटी रुपये भेटले म्हणजे येत असते काय?
म्हणजे 50 लाखात होत नाही, 2 कोटी त्याच्यातही भागत नाही. शिक्षकांच्या याच्यामधून हजाराच्या पावत्या आणि कालच्या मिरवणुकीत तर गंमत एवढी तुफान गर्दी होती की सगळे जिल्हा परिषद शाळेचे पोरं बिचारे मिरवणुकीत होते, कोणी मोठे माणसं नव्हते. म्हणजे शिक्षक तुमचे गुलाम, विद्यार्थी तुमचे गुलाम, आणि भीती एवढी, बोलत नाही, पुचाटपणे. मला स्वतःला असं वाटतं की काँग्रेसचं सरकार म्हणजे काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्येही दंगली झालेल्या आहेत, पण सरकार पुरस्कृत दंगल फक्त याच्यामध्ये झालेली आहे. गुजरातची दंगल, सरकार पुरस्कृत दंगल होणं आणि त्या दंगलीमध्ये एखाद्या पक्षाची काही माणसं असणं याच्यामध्ये फरक आहे. मी नेहमी असं म्हणतो, आमचे जे थोर समाजसेवक असतात, जे फक्त दारूबंदी वगैरे त्यांना फक्त दिसते, त्यांना असं म्हणतो की बा नुसतं सामाजिक असं काही असते का? नुसतं सामाजिक असं काहीही असत नाही. राजकीय भूमिका जी आहे ती तुम्हाला घ्यावी लागते. आणि आत्ताच्या काळामध्ये हे जे सगळे संस्थानिक आहेत, माझं नेहमी यांच्याशी भांडण आहे. बरं, खूप मोठी माणसं आहेत, लौकिकतानी मोठी झालेली आहेत. कोणाचा हा फंड अडलेला आहे, कोणाचा तो फंड अडलेला आहे, कोणाला काही हे करायचं आहे, फंड पाहिजे, सरकारकडनंच पाहिजे, बोंबलायचं कसं फंड बंद होईल वगैरे. आता मला असं वाटतं ती वेळ आता म्हणजे लढाईत उतरण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे तुमच्या आमच्यामधले छोटे छोटे मोठे मतभेद विसरून, कारण इतकं आता उरावर बसणं सुरू आहे त्यांचं. म्हणजे या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे मला हे आशादायी चित्र दिसतं. आणि माझं तर स्वतःचं असं मत आहे, कारण मी मग असं म्हटलं की मला स्वतःला जेव्हा हे अध्यक्षपद स्वीकारायची वेळ आली तेव्हा मला हा अवकातीपेक्षा माझा जास्त सन्मान आहे असं मला प्रामाणिकपणे वाटलं. माझी अवकात तेवढी नाही आहे. मग मी विचार केला, आधीच्या संमेलनाच्या अध्यक्षांची नावं बरं तेही उरावर बसले होते, म्हणजे ती नावच उरावर बसली होती. बाबूराव बागुल, यशवंत मनोहर, साळुंखे, गणेशराव सातपुते, म्हणजे जयंत पवार, म्हणजे एवढी सगळी अशी अचाट मोठी नावं होती. तेव्हा चंद्रकांत वानखेडेंनी स्वतःच्याच मनाला समजवलं की चंद्रकांत वानखेडे, तू एक तर उर्मट माणूस आहे, तू कशाला दडपण घेतो यांचं. आणि मी स्वतःला म्हटलं की गरुडाचे पंख मोठे आहे, गरुडाची चोच मोठी आहे, म्हणून त्या चोचीने गरुडानीच दाणे टिपायचे. आणि पंख मोठे आहे म्हणून गरुडानीच उडायचं का? चिमणीची चोच लहान असेल, चिमणीचे पंख लहान असेल, तिने उडूच नाही का? असा विचार करून मी इथे बोलायला आलेला आहे. आणि तो बोलतोय. आणि माझं काय म्हणजे माझे तर आता बोलू बोलू ओठ फाटायला लागलेले आहेत, म्हणजे रक्त येतं आहे. म्हणजे अनेक लोक असं म्हणतात की आता तुमच्या ओठाला रक्त लागलं आहे. अरे म्हटलं नाही ना बाबा, ते आता ते डायबिटीस आहे, जखम काही हे होत नाही, येतं रक्त वगैरे. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये या सगळ्या विचारधारा मला स्वतःला म्हणजे हा नवीन हे आहे असं वाटतं. कारण गांधीलाही म्हणजे गांधी माझा सखा सोबती आहे, मी त्याला नेहमी सांगतो. म्हणजे गांधीचं नावही जिथे वर्ज झालेलं आहे तिथे गांधी का मरत नाही या पुस्तकाचं लिखाण करणाऱ्या माणसाला तुम्ही बोलवता. मला स्वतःला असं वाटतं की हा प्रवाह अधिक मोठा होतो आहे आणि तो झाला पाहिजे असं मला वाटतं. कारण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की विद्रोह म्हणजे आवाज केला म्हणजे विद्रोह असतो असं मला वाटत नाही. म्हणजे आवाज झाला म्हणजे विद्रोह झाला असं मला वाटत नाही. शांतपणे एखादं बियाणं जमिनीमध्ये गाडून घेतं, स्वतःचं टर्फल विसर्जित करतं आणि जमिनीची छाती फाडून ते वर येतं, हाही एक विद्रोह असतो असं मी मानतो. आणि हा विद्रोह संतांनी केलेला आहे. त्यांनी काय भाषा वापरली, कशी वापरली, तुम्ही कीस पाडत बसा, पण परिणामकारकता म्हणजे जेव्हा म्हणजे चक्रधर स्वामींनी महानुभाव पंथाची स्थापना केली, या ब्राह्मणशाहीच्या विरोधात ललकारी पुकारली. चक्रधर स्वामी स्वतः ब्राह्मण, त्यांनी ब्राह्मणशाहीच्या विरोधामध्ये ललकारी दिली, तर चक्रधर स्वामींची हत्या झाली. केली कोणी? हेमाड पंतांनी, एका ब्राह्मणांनी. म्हणजे आपल्या तत्वज्ञानात सांगायचं की ब्राह्मणाची हत्या म्हणजे ब्रह्महत्या आणि आपणच ब्राह्मणांच्या हत्या करायच्या, इतके चोट्टे आहेत लेखाचे. मग त्याच्यानंतर बसवेश्वर
त्यांनीही ललकारी दिली आणि त्यांचं साहित्य लपवून ठेवण्यापर्यंत, म्हणजे ते तर स्वतः लपून राहिलेच सगळे, पण लपवून ठेवण्यापर्यंत त्यांच्यावर पाळी आली. याच्यातूनच वारकरी पंथांनी एक गोष्ट शिकली. ज्ञानेश्वराची तर बिचाराची पंचायत अशी आहे की त्याच्या हयातीमध्ये ब्राह्मणांनी त्याला छळलं आणि आता मराठे तो ब्राह्मण होता म्हणून छळत आहेत. हेही जावं लागेल, कारण ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं, ज्ञानेश्वरांनी हे सगळं ज्ञानभंडार जे आहे ते मराठीमध्ये आणलं आणि ते आणलं म्हणूनच वेगवेगळ्या जाती जमातीचे लेखक त्यावेळेस तयार झाले. इतिहासामध्ये पहिल्यांदाच एवढ्या वेगवेगळ्या जाती जमातीच्या लोकांनी ताकदीने साहित्य लिहिलं. पण आमचे समाजवादी किंवा सनातनवाले बऱ्याच वेळा एका लाईनवर असतात. म्हणजे सनातन्यांनी या सगळ्या संतांना टाळकुटे म्हटलं हे मी समजू शकतो, त्यांची टिंगलटवाई केली हे समजू शकतो. तेवढीच टिंगलटवाई समाजवाद्यांनी सुद्धा केलेली आहे. म्हणजे मी बाबा आढावांचा शिष्य राहिलो आहे अनेक वर्ष, आणि बाबा आढाव आम्हाला तुकाराम बस एकाच अभंगातून आम्हाला तुकाराम समजून सांगायचे, केविले अनंते तैसेची राहावे चित्ते असू द्यावे समाधान, बाकी सगळा कचऱ्याच्या डब्यात तुकाराम. हे फार मोठं नुकसान झालेलं आहे. साध्या साध्या गोष्टीमध्ये म्हणजे वेदाच्या, म्हणजे त्यांनी या सगळ्या ह्याच्यामध्ये वेदावर बोलले नाहीत. त्यांनी एक ठरवलं आहे की याच्यापेक्षा मोठी रेष आपल्याला ओढायची आहे, याच्या ही रेष खोडण्याचा प्रयत्न करायचा नाही. मग केलं काय त्यांनी, वेदाच्या संदर्भामध्ये न बोलता ते असं म्हणायला लागले, नामवेद हा सर्वश्रेष्ठ वेद. बस, बाकी काही नाही. म्हणजे नामवेद म्हणजे काय, विठ्ठलाचं नाव घ्या हा सर्वश्रेष्ठ वेद. म्हणजे हेमाडपंथाच्या त्या सगळ्या चतुर्वर्णाच्या काय तो चिंतामणीच्या ग्रंथावर बोलले नाही, त्याच्यात काय कर्मकांड आहेत त्याच्यावर ते असं म्हणाले, मंत्रतंत्राची आवश्यकता नाही वगैरे असंही काही बोलले नाही. नाम मंत्र हा सर्वश्रेष्ठ मंत्र. बरं, आता नाम मंत्र घ्यायला काहीच लागत नाही. म्हणजे देव हा भावाचा भुकेला, म्हणजे मग त्याला काही म्हणजे आता जिथे भावाचाच भुकेला म्हटल्यानंतर हा दक्षिणा घेणारा जो आहे बडवा जो आहे तो हटवला ना आपोआप. म्हणजे संत वाङ्मयाने, संत चळवळीने ब्राह्मणांच्या पाठीवर नाही तर पोटावर मारलेला हे समजून घ्या. आणि पोटावर मारला म्हणून आवरक्ताची हागवण झालेली आहे यांना नेहमी होते. समानतेचा मुद्दा जेव्हा जेव्हा घेतला जातो तेव्हा तेव्हा यांना आवरक्ताची हागवण होते. आणि मग ते काही म्हणजे मग तो गांधी असो, संत वाङ्मय असो. बरं, या लोकांची मजा अशी आहे, म्हणजे याच तुरुंगामध्ये संघाचेही कार्यकर्ते आमच्यासोबत होते आणीबाणीच्या विरोधात. बरं, प्रातस्मरणात गांधी घेतात आणि दिवसभर गांधीची छिनाली करतात. म्हणजे आता तर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो, मी आमचा एक मित्र आहे, मी कधी संघ कार्यालयात गेलो नाही पण त्या पोटी जावं लागलं तर पाहिलं तर गोवळकर गुरुजी आणि हेडगेवार याच्यामध्ये बाबासाहेब फसले आहेत. आणि आमच्या खाटमांडू लोकांना तेही म्हणजे छाती फुगवणारं वाटतं. अरे, हे मारण्याची पद्धत आहे. गांधीला मारायचं, ठार करायचं, आणि गांधी आमचाच कसा, आम्हीच गांधीचे वारसदार कसे हे सिद्ध करण्याइतपत निर्लज्ज जमाती आहे बाबासाहेबांबद्दल. ते बरं, यांच्या ह्याच्यात होतच नाही, नपुंसक आहेत का माहीत नाही, थोर पुरुष होण्याची शक्यताच नाही. सुतराम म्हणजे पप्पू म्हणतात ते संघटनेच्या अंतर्गत. पप्पू म्हणजे परमपूज्य काय पुढारी, काय म्हणजे पगलो के पुढारी वगैरे असा अर्थ काढू नका कृपा करून, कारण तुम्हाला अर्थाचे अनर्थ करायची फार सवय आहे. त्यामुळे पप्पू गोळवळकर, पप्पू हेडगेवार. बरं, आजकाल तर सगळा इतिहास, जे इतिहास घडवू शकत नाही तेच फक्त इतिहास बदलण्याच्या खटाटोपी करत असतात, हे समजून घ्या. बरं, इतके नपुंसक आहेत ते की स्वामी विवेकानंद यांचा नाही, आणला होता बिचारा धरून बांधून. बरं, भगवे कपडे म्हटल्यानंतर आम्ही त्याला ढकलला तिकडे, कारण आमचंही मोठं आहे ना अडते भगवे कपडे, आणि मग आपला नाहीच आहे. दत्तप्रसाद दाभोळकर सारखा एखादा माणूस
जेव्हा स्वामी विवेकानंदावरचं काही लिहितो म्हटल्यानंतर दत्तप्रसाद दाभोळकरांना पोलीस प्रोटेक्शनमध्ये राहावं लागतं, कारण जो आणला होता कसाबसा उभा केला होता तोही निघून गेला. शिवाजी तर बरोबर बराच का म्हणजे बिचारा शिवाजीने म्हणजे औरंगजेबाच्या तुरुंगातून तर सुटका केली, म्हणजे तोगडियाच्या तावडीतून सुटका करणं मोठं कठीण झालं होतं, कारण गोप ब्राह्मण प्रतिपालक. बरं साले शब्द असे वापरतात, म्हणजे इतर कोणाचाही वध होत नाही, गांधीचा मात्र वध होतो. हे तुम्हाला कधीच आयुष्यात समजलं नाही. बरं हे सगळं पुराणं वगैरे वाचल्यानंतर एक लक्षात येतं की वध राक्षसाचाच होत असतो फक्त. म्हणजे रावणाचा वध होतो, कंसाचा वध होतो, जयद्रथाचा वध होतो. वध म्हणजे एका शब्दामध्ये गांधीला राक्षस ठरवून मोकळे झाले, आणि गांधी राक्षस कारण त्याचा वध झाला. म्हणजे मग नथुराम परमेश्वरच आहे ना अल्टिमेट. कुठे आता तुम्ही हे करून राहिले, किस पाडून राहिले, तो परमेश्वराचाच अवतार आहे, कारण नथुरामने त्याला मारलं. एकेका शब्दामध्ये म्हणजे या सगळ्या इतिहासामध्ये जायचं झालं तर तुकारामाच्या संदर्भात, म्हणजे मी जी घाणेरडी जमात म्हणतो, काही व्यक्तिगत चांगली माणसं असतील नसतील, पण समूहाच्या दृष्टीने ते घाणेरडी जमात आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. म्हणजे तुकारामाच्या बाबतीत त्यांनी असं केलं, तुकारामाचं 42व्या वर्षी काय म्हणजे वैकुंठ गमन झालं. आजकाल हेही बोलता येत नाही, ते कथा अशा सुंदर रचतात की वारकरीच अंगावर येतात धावायला की नाही ते विमान आलंच होतं, मग कुठे हेलिपॅड होतं, काय नाही ते आलं होतं ना. आमच्या बहुजनाच्या संताला असं विमान आलं तर तुमचं का पोटात दुखतं? नाही दुखत ना बाबा, नाही आलं होतं ना विमान, तिथं जागाच नव्हती ना त्या खेड्यात, कुठे हेलिपॅड बांधतील आणि कसं आलं, पण तुकारामासाठी आलं होतं. बरं हे तुकारामासाठी जे विमान आलं, इतर संतांसाठी नाही, तुकारामासाठी. म्हणजे रामदास स्वामीसाठी यायला पाहिजे होतं ना हो, पण नाही, म्हणजे रामदास स्वामीसाठी नाही आलं, तुकारामासाठी विमान आलं. बरं एका ठिकाणी तुकारामाचं वय 42व्या वर्षी खरं तर त्यांचा खून झाला असं म्हटलं जातं. पण विष्णू काय तो विष्णूशास्त्री चिपळूणकर विद्वान प्रकांड पंडित, यांचा तर प्रकांड पंडित नथुरामी असतो, ते कोणालाही काही म्हणतात प्रकांड पंडित. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये तुकारामाचं वय 84 दिलेलं आहे, आणि हे देण्याचं कारण असं आहे की 42व्या वर्षी तुकारामाचं निधन झालं, त्यावेळेस त्यांची पत्नी गरोदर होती. आता 42व्या वर्षी निधन झालं त्यावेळेस पत्नी गरोदर होती, हे ऐकायला म्हणजे ॲबनॉर्मल वाटत नाही, पण 84 वर्ष वय टाकल्यामुळे लगेच त्याच्यानंतर पुढचं वाक्य की पत्नी गरोदर होती असं ऐकल्यानंतर सनक येतं की हा असं वाटतं हा संत होता का म्हणजे कामान्य माणूस होता. एवढ्यासाठी ही कसरत. आणि मग नंतर रामदास स्वामीचं गोडवे. अरे हा हलकटपणा खूप इतिहासामध्ये करून ठेवलेला आहे जिथे तिथे. त्यामुळे या सगळ्या ह्याच्यामध्ये आता तर तो उकळून काढतायत. म्हणजे शिवाजी गेला हातचा, त्या बिचाऱ्या पानसरेचं काय झालं आपल्याला माहीत आहे, कारण शिवाजी कोण होता. आपलेही खाटमांडू लोक मजेशीर आहे, त्याच्यामध्ये काय कंटेंट आहे ते पाहणार नाहीत, पण शिवाजीला एकेरी असं बोलत असते काय झाले मराठी सगळे असे. अरे कंटेंट पाहणं त्याच्यातलं काय लिहिलं आहे त्यांनी. आणि एकेरी मी तुम्हाला खरं सांगतो की मी गांधीला एकेरीच बोलतो, कारण एकेरी आपण आईला बोलतो, विठ्ठलाला एकेरीच बोलतो. म्हणजे विठ्ठलाला काय विठ्ठलराव असं नाही म्हणत, गणपतीला काय गणपतराव साहेब असं नाही म्हणत. म्हणजे एकनाथाला ठीक आहे एकनाथराव साहेब जी जी असं सगळं लावतं, पण कारण जी जी करायला आता चोनके घेऊन तर काल भरपूर दिसले मला त्याच्या मागे. आणि अशा सगळ्या काळामध्ये चोनक्यांचंच खूप पीक येतं. मग ते साहित्यिकही असू शकतात चोनके, आणि त्याचं हे भरवणारे जे आहेत इथे तेही त्याच्यातले चोनके असू शकतात. बोलावं तर लागेलच, कारण बोलावलं याच्यासाठी लागेल का आमच्यासारखी फाटक्या तोंडाचीच माणसं आता बोलू शकतात, कारण चंद्रकांत वानखेडेवर ईडी येण्याची सुतराम शक्यता नाही.
आलं तर तो साला पाय आपटत चालला जाईल, भोवसूच्या भिकार तुटाकडे काहीच नाही सापडलं, त्याचाच अपमान होण्याची शक्यता आहे. आणि हे माझ्या गांधींनी सांगितलं होतं की तुझ्या गरजा कमीत कमी कर, म्हणजे मग अधिक तू निर्भय होशील. संस्थेचा पसारा आहे, मोठे मोठे थोर लोक आहे, म्हणजे काय आता थोर लोकांचं तर आजकाल मला म्हणजे माहीत नाही. अनेक लोक माझे असं म्हणतात की तुम्ही थोर व माणसांवर खूपच बोलता हो. अरे तर हा थोर माणूस थोर झाल्या झाल्या चोर केव्हा बनतोय समजतच नाही ना. आणि व्हावं लागतं. काय मिळवायचं मला माहीत आहे. तुमच्यासोबत राहिल्याने खूप बेनिफिट्स मिळतात, राहील ना एकांतात. त्याच्यानंतर आता सावरकरावर जोर आहे सगळा, पण सावरकर उभा करायचा प्रयत्न करतात, पण असे करंटे निरंजन टकलेसारखे लोक असतात, एवढा मोठा महान माणूस त्याच्यावर लिहितात. म्हणजे काय काय पुरावे देतो तो माणूस सावरकराबद्दल. म्हणजे सावरकरांनी किती हाल अपेष्टा सहन केल्या तुरुंगात ते सांगतात, ते आपल्याच तोंडाने सांगतात. मग कोणाला तर आता सावरकर हे विज्ञानवादी कसे होते याचाही साक्षात्कार व्हायला लागलेला आहे. त्यांनी एकच पुरावा दिला निरंजन टकलेने, त्याचं पुस्तक, त्याला मी निरंजन टकलेला म्हटलं, शहावर तू लिहिलं तर संघाला काही फारसं वाटणार नाही, कारण मेला तर मेला शहा, पण सावरकरावर ज्या दिवशी तुझं पुस्तक येईल. म्हणजे एकच पुरावा सांगतो, सावरकरांनी किती हाल अपेष्टा भोगल्या वगैरे अशी वर्णं आपण सगळी ऐकलेली आहे. पण सावरकर तुरुंगामध्ये गेले तेव्हाचं वजन, कारण तुरुंगामध्ये रिवाज असतो की तुरुंगाच्या आतमध्ये पाय टाकल्यावर तुमचं वजन करतात, आणि जेव्हा तुम्ही सुटता तेव्हा वजन केलं जातं. सावरकरांच्या इतक्या हालअपेष्टा झाल्या की तुरुंगात जातानाचं वजन हे कमी आहे आणि सुटल्यानंतर वजन जास्त आहे. अजून काय बोलायची आता गरज आहे. आणि दुसरं एक मला काल निरंजन टकलेचं वाक्य आवडलं. म्हणजे असेंब्ली हॉलमध्ये सावरकरांचा फोटो लागलेला आहे, आता राहोत बिचाऱ्यांचा फोटो, आणि दुसऱ्या भिंतीवर गांधीचा फोटो आहे. तो असं म्हणाला की गांधीकडे जर तोंड केलं असेल तर तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये सावरकराकडे पाठ करावी लागते. म्हणजे असं होत नाही. आणि सावरकराकडे तुमचं तोंड असेल तर गांधीकडे पाठ करावी लागते. पण आमच्या सगळ्या ह्याच्यामध्ये झालं की सावरकरही एका खिच्यात आणि गांधी एका खिच्यात, असं खूप झालेलं आहे सगळ्या ह्याच्यामध्ये. हे सगळं म्हणजे खरं तर आता प्रश्नच मिटले असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यावर बोलून का तोंड वाईट करून घ्यावं असं वाटायला लागलेलं आहे. कारण अमृत दिवस आहे, शेतीमालाचा भाव काय चिल्लर गोष्टी मागता तुम्ही. आत्महत्या थांबत नाही. आधीचं सरकार नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या मार्फत शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची आकडेवारी द्यायची. हे सरकार एवढं कुशल आहे की यांनी 2016 पासून आकडेवारी देणं बंद केलं आणि आत्महत्या संपल्या. म्हणजे इतका मस्त तरीका आहे की मढ्यावर फक्त एक हे झाकण लावायचं, हे करायचं. अरे पण त्याची दुर्गंधी येते ना. बरं, हे कल्याणासाठी तर आतुर आहे, म्हणजे कल्याणातूर आहेत. म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की कसाबला फाशी जेव्हा झाली तेव्हा या देशामध्ये आनंद साजरा केला गेला, वाईट काहीच नाही आहे. पण सरकारी कसाब नीतीमुळे ज्या शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागतात त्याच्या बाबतीत जनतेमध्ये काही नाही आहे. कसाब नीती आहे ही, म्हणून तो आत्महत्या करतो. आणि पंजाबराव देशमुखांच्याच भूमीमध्ये आपण आहोत किंवा गांधीच्या भूमीमध्ये आहोत. पंजाबराव देशमुख एक प्रश्न वारंवार विचारायचे. ते असं विचारायचे, धननिर्माता निर्धन का. आता धननिर्माता निर्धन का म्हणजे आपल्याकडे केवळ बळीराजालाच पातळात गाडलं असं नाही, बळीराजाचे प्रश्नही पातळात गाडले. धननिर्माता निर्धन का हा प्रश्न विचारायचे आणि तोही प्रश्न झाकून टाकला गेला. मग त्यांनी म्हणजे धननिर्माताच जो आहे तो कर्जबाजारी का. बरं, ज्यांनी याला लुटलं ते लुटारू जे आहेत
त्यांनी मग याचं तत्त्वज्ञान बनवलं. शेतकऱ्यांच्या बाबतीत तर एक मस्त होतं. आता इतक्यात थोडंसं बोलणं कमी झालेलं आहे. शेतकरी आत्महत्या करतो कारण दारू पितो. मी त्यावेळेस पत्रकार होतो आणि त्यावेळेस मी असा प्रश्न विचारला होता की शेतकरी दारू पिऊन आत्महत्या करत असेल तर सर्वाधिक दारू सिनेमासृष्टीमध्ये पिल्या जाते, म्हणजे अजून शिल्पा शेट्टींनी आत्महत्या केलेली नाही. दुसऱ्या नंबरची दारू राजकीय क्षेत्रामध्ये पिली जाते. म्हणजे मुंबईला आता प्रेसमध्ये असल्यामुळे, पत्रकार असल्यामुळे, संपादक असल्यामुळे मुंबईला जो बार आहे म्हणजे प्रेसच्या तिथे तुम्ही किती ढोसा बिल कोणाच्या तरी पुढाऱ्याच्या नावाने चाललं जातं. मग सगळे इतके राजकीय पुढारी एवढी दारू पित असताना कोणी मरत नाही, आत्महत्या करत नाही. म्हणजे आम्हा सारख्या पत्रकारांना पुढाऱ्यांच्या आत्महत्येच्या बातम्या छापण्याचं सौभाग्य मिळत नाही. बरं, तिसरा प्रकार म्हणजे कर्मचाऱ्यांबद्दल तर काही बोलायचं आता हेच नाही आहे. पत्रकारांच्याही बाबतीमध्ये म्हणजे आमच्या पी साईनाथने हा प्रश्न विचारला होता की दारू पिऊन जर माणसं मेली असती तर बोटावर मोजण्या इतकेच पत्रकार जिवंत राहिले असते. म्हणजे तुम्ही हे ऐकलं नाही पत्रकारने असं समजून जा आणि मी बोललो नाही असंही समजून जा, कारण तुमच्याच जमातीतला आहे, त्यामुळे जरा सामावून घेत जा. म्हणजे मला नेहमी असं आश्चर्य वाटतं की म्हणजे तिथे गिरीश गांधी नावाची थोर व्यक्ती आहे आणि त्यांना संपादकांशी खेटे घेण्याचा मोठा मोह असतो. मग ते आम्हाला दर 15 दिवसांनी तुमचं सृजनात्मक काय आहे हे ऐकायसाठी आम्हाला जमवायचे. मग सगळी सोय असायची. म्हणजे ओलिताची शेती असायची, कोरडवाई असायची आणि सगळे मस्त, म्हणजे त्याच्यात मी असायचो. म्हणजे उगाच माझ्याबद्दल काय, मी होतो त्याच्यात. आणि नंतर सगळे संपादक मंडळी चर्चा, आत्मकेंद्रीय असतो आम्ही सगळे. मग कोणीतरी संपादक म्हणायचं मी असा अग्रलेख लिहिला, मी तसा अग्रलेख लिहिला. मग ते नावं घेत नाही बिचारे परत वांदे. मी त्याला असं म्हटलं की मी सकाळी संडास करतो तसा अग्रलेख लिहितो आणि संडास केल्यानंतर मी ते कशा रंग होता, काय आकाराची होती, जाडी कशी होती, टणक होती किंवा पातळ होती, असं करत बसत नाही दिवसभर वर्णन त्या संडासाचं. तसंच म्हटलं दिवसभर आपल्या अग्रलेखाचं वर्णन कसं काय करता तुम्ही. तर झालं ते साल, म्हणजे बुहारात माणूस आहे मी, ते बंदच केलं. मग गिरीश गांधींनी की झाला हा एक तर हा आहे संपादक, त्याला जेला म्हणजे बंदच झालं. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे ओलिताची शेती ज्या संपादकांची रात्री झाली तिथेच एका संपादकाने शेतकरी कसा दारू पिऊन आत्महत्या करतो याच्यावर अग्रलेख लिहिला. मग तो परत तोंड फाटका आहेच, त्याला 2-4 शिव्या दिल्या. पण कालच्या नाटक्या इतक्या शिवाय नाही बरं, नाटकं अजिबात मला आवडलेलं नाही. म्हणजे तो हा नंतर कारण असं करू नका, कारण विद्रोहाची प्रतिमा हे होत आहे. म्हणजे शिव्या म्हणजे काय, शिव्या म्हणजे अरे बापरे बाप, म्हणजे ते म्हणजे अंगावर काटे नाही इतपत. तर सांगायचं तात्पर्य असं की आता हा जो प्रश्न आहे की धननिर्माता निर्धन का, धन कुठे तयार होतं. कारखान्यामध्ये म्हणजे समजा व्यापारामध्ये एक वस्तू घेतल्या जाते, ती दुसऱ्याला दिली जाते. म्हणजे या हाताने वस्तू घेतली, त्या हाताने त्याला वस्तू दिली, म्हणजे वस्तूंचं फक्त हस्तांतरण होतं. या व्यवहारामध्ये वस्तूंचं हस्तांतरण होत असताना वस्तूचं आकारमान वाढत नाही, वस्तूचं वजन वाढत नाही, वस्तूची संख्या वाढत नाही. फक्त या हातातून त्या हातावर वस्तू जाते, तिथे बदाबदा भांडवल दिसतं. कारखान्यामध्ये काय होतं, 1 किलो लोखंड टाकलं तर 1 किलो लोखंडाचं 2 किलो लोखंड होत नाही, त्याचं फक्त रूप बदलतं, त्याचे खिळे होत असतील, दाभण होत असतील, काही अजून वेगवेगळ्या हे होत असेल. पण 1 किलो लोखंडाचं 2 किलो होत नाही, 2 किलो म्हणजे 1 किलो 10 ग्रॅम सुद्धा होत नाही. म्हणजे वस्तूचं फक्त रूप बदलतं, तिथे बदाबदा भांडवल दिसतं. आणि ज्या शेतीमध्ये 1 दाणा टाकल्यानंतर 1000 दाणे होतात, म्हणजे त्याचा गुणाकार होतो, वस्तूची संख्या वाढते, वजन वाढते, सगळं बदलतं, तिथे भांडवल असायला पाहिजे. तिथेच नेमकं भांडवल का नाही.
म्हणजे दारूगिरी सोळा अशी आहे, नमुक आहे, तमुक आहे वगैरे, हे सगळे लुटारू फौजेनी तयार केलेले सगळे निकष आहे. मग आता हे जो गुन्हाकार होतो त्याच्याकडे गुन्हाकार होतो म्हणून भांडवल असायला पाहिजे. ते भांडवल जातं कुठं? तुम्ही याचं एक बटबटीत उदाहरण देतो. शोले सिनेमातलं उदाहरण बटबटीत आहे पण समजायला सोपं जाईल. शोले सिनेमामध्ये म्हणजे तो आमच्या काळामध्ये तो गाजलेला सिनेमा होता आणि त्यावेळेस अंडरग्राऊंड नाल्या नव्हत्या. टमरेल घेऊन आम्ही 4-5 पोरं जायचो, नालीच्या काठी बसायचो आणि अरे वो सांबा तेरा क्या होगा रे कालिया वगैरे डायलॉग म्हणायचो. एवढे गाजलेलं आहे. आता या सगळ्या याच्यामध्ये गब्बर सिंग आहे, गब्बर सिंगाची टोळी आहे आणि गब्बर सिंग जिवंत दिसतो कारण तो तिजोऱ्या लुटतो, सोनं नाणं चांदी लुटतो आणि ते खातो म्हणून तो जिवंत आहे असं नाही. त्याला अन्न मिळत असलं पाहिजे आणि अन्न मिळत असेल तर ते कसं मिळतं याचा एक प्रसंग आहे. खळ्यावरून धान्य रामगडमध्ये आल्यानंतर गब्बर सिंगचे 3 माणसं रामगडमध्ये येतात, घोड्यावर बसून खांद्यावर बंदुका टाकून. आणि तो प्रसंग आहे की म्हणजे शेतकरी थोडंसं थांबवाल का चहा वगैरे? थोडं थांबून द्या कारण मलाही प्यायचं आहे ना, तुम्ही प्याल तर कसं काय? मी आपला घसा ताणून राहिलो आणि तुम्ही चहा प्याला, अरे वा, हे काय न्याय आहे का? तर मग ते त्या प्रसंगामध्ये रामगडचे ते शेतकरी आहेत, आपल्या घरातलं अन्नधान्य त्या गब्बर सिंगच्या माणसांच्या समोर टाकतात. तिथे एक म्हातारा हडकुळीत अस्थिपंजर असलेला एक म्हातारा असं पोतं पाठीवर घेऊन असा येतो. गब्बर सिंगची माणसं म्हणतात की बाकी अन्नधान्य तू काय तुझ्या मुलीच्या किंवा मुलाच्या लग्नाच्या येणाऱ्या पाहुण्यांसाठी ठेवलं आहे? कदाचित जे पोतं तो अर्ध पोतं घेऊन आलेलं आहे हेच अन्नधान्य कदाचित पाहुण्यांसाठी ठेवलेलं असलं पाहिजे. आता हे अन्नधान्य जे आहे जे पाहुण्यांसाठी ठेवलं आहे ते गब्बर सिंग घेऊन चाललेलं आहे. म्हणजे गब्बर सिंग घरातली जी काही वर्षभराची बेगमी आहे तो घेऊन चाललेला आहे. आता शेती बैलांनी करण्यापेक्षा, नांगरांनी करण्यापेक्षा घोड्यावर बसून खांद्यावर बंदूक टाकून शेती करणे किफायतशीर धंदा झाला. मग किफायतशीर धंदा बुद्धिवंत लोक करतील ना. मग कोणी खांद्यावर बंदूक टाकून घोड्यावर बसून हा गुन्हाकार किंवा हे भांडवल लुटलं, कोणी तलवारीच्या आधारावर लुटलं, कोणी तराजूच्या आधारावर हे भांडवल असं चोरून नेलं. आणि ज्यांना काहीच जमलं नाही त्यांनी धर्मग्रंथ दाखवून दक्षिणेच्या रूपामध्ये हे अन्नधान्य लुटलं. कारण तुझ्या शेतामध्ये पिकतं, कशामुळे पिकतं? अरे पाऊस पडतो म्हणून पिकतं. पाऊस कशामुळे पडतो? तर मी यज्ञ करतो म्हणून पाऊस पडतो, दे माझी दक्षिणा. हाही गब्बर सिंगचा अवतार आहे. आता फरक एवढाच पडला की गब्बर सिंग आता तिथे चंबळच्या घाटीत नाही आहे. आता गब्बर सिंग हे मुंबई, दिल्ली, वॉशिंग्टन इथे गेलेले आहेत. आता गब्बर सिंगला रामगडला जायला घोड्यावर बसून खांद्यावर बंदूक घेऊन जावं लागत नाही. कागदी घोडे नाचून गब्बर सिंग शेतकऱ्यांची बचत लुटतो. हा योगायोगाचा भाग असतो का की शेतकऱ्याच्या खळ्यात धान्य आलं की भाव पडले? अरे घर बसल्या म्हणजे गब्बर सिंग लुटून नेतो ना. कांद्याने आणले डोळ्यात पाणी, ही तर आमची पत्रकारांची पॉप्युलर हेडलाईन आहे. आंबा झाला आंबट, साखर झाली कडू, भाजीपाला झाला महाग, गृहिणीचं बजेट विस्कळीत आणि दूध झालं महाग, गरिबाच्या तोंडामध्ये 1 चमचाभर दूध जात नाही वगैरे. हे सुद्धा गब्बर सिंगाचे कावेबाजपणा आहे. हे समजून घेतलं आणि आता गब्बर सिंग मस्त म्हणजे घोड्या गाड्यांमध्ये फिरतायत. मग आयात निर्यात एसेन्शियल कमोडिटी ॲक्ट म्हणजे एसेन्शियल कमोडिटी ॲक्टमध्ये औषधं येत नाही, अन्नधान्य येतं. कांदा येतो. एकदम कांदा महाग झाल्यानंतर बदा लोकांच्या डोळ्यातून पाणी यायला लागतं. पाण्याचा महापुरामध्ये सगळा मीडिया वाहून जातो आणि त्याच्यात हे जे सगळं आहे. आणि आता तर शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी मला तर नेहमी असं वाटतं की शेतकऱ्यांच्या कल्याणाची भाषा एवढी झाली आहे की ज्या जमिनीमध्ये
टमाटर पेरलं तर टमाटरच उगवतं. ज्या जमिनीमध्ये म्हणजे असं नाही होत की टमाट्याचं बी टाकलं आणि वांगे यायला लागले. पण या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कल्याणाचं बी सरकार जमिनीत टाकून राहिलं आणि अकल्याणाचं पीक येऊन राहिलं भरघोस. आबादीचं बियाणं सरकार टाकून राहिलं आणि शेतकऱ्याची बरबादीचं पीक भरघोस येऊन राहिलेलं आहे. जगण्यासाठी त्याचं म्हणजे बियाणं टाकलं जाऊन राहिलेलं आहे आणि तो मरून राहिलेला आहे. अरे असं नाही होत. तुम्ही लवाड असले पाहिजे, बदमाश असले पाहिजे, या बियाणांमध्ये भेसळ करत असले पाहिजे. आणि मग ज्याच्या कल्याणाची गोष्टही केल्या जात नाही तो अदानी अंबानी बिलकुल कोट धन्य होऊन जातो. कोट कल्याण होतं त्याचं. त्यामुळे हा शेतीचा प्रश्न असेल तो आता तर खरं तर या सगळ्या फॅसिझमच्या याच्यामध्ये आता तर तुम्ही ते जावेदच्या बिचाऱ्या जुल्फी जावेदचे कपडे पहा फक्त, नाही तर तुमचा हिंदू. बरं हे मला एक सांगायचं आहे, हिंदू आणि हिंदुत्ववादी एक असत नाही. हे एक लक्षात घ्या माझं वाक्य. हिंदू आणि हिंदुत्ववादी एक असत नाही. हिंदुत्ववाद्यांच्या शरीरामध्ये हिंदूंचं रक्त असेल म्हणून हिंदुत्ववादी हिंदू होऊ शकत नाही. कारण गाय आणि गायीच्या अंगावरचं गोचिडाच्या अंगामध्ये गायीचं रक्त आहे म्हणून गोचिड जशी गाय होऊ शकत नाही, तसंच हे सगळे हिंदुत्ववादी या हिंदूंच्या अंगावरचे गोचिड आहेत. आणि दुर्दैवाने डाव्या चळवळीने एक अपराध केलेला आहे आणि तो अपराध हा आहे की गायीला म्हणजे गोचिडाला मारण्यासाठी जी काठी गायीच्या पाठीवर टाकली ती गायीला लागलेली आहे आणि ही गाय आज खाटीक धार्जिनी झालेली आहे. हे जरा समजून घ्या. कारण हिंदू आणि हिंदुत्ववादी हा फरक केला नाही. तुम्ही सरसकट हिंदूंना एकाच मापामध्ये टाकल्यामुळे आज म्हणजे त्या म्हणजे गोचिडांच्या डाव्याला गाय बांधल्या गेलेली आहे. हे थोडं समजून घेतलं तर मग वेगळं काही बोलायची गरज नाही. मला स्वतःला शिवाजी महाराज हिंदू होते, पेशवे हिंदुत्ववादी होते. हा असा फरक करण्याची गरज आहे. माझा ज्ञानेश्वर, माझा तुकाराम हिंदू होते, माझा गांधी हिंदू होते, पण हे बाकी हे रामदास स्वामी वगैरे हिंदुत्ववादी होते. हे जरा समजून घ्या हिंदू आणि हिंदुत्वातला फरक. लढाई त्यांच्याशी आहे आणि तुम्ही बसले हिंदूंचीच आपली काढत. कशाला येईल तो? कारण तोही शोषित आहे, त्याचंही शोषण झालेलं आहे, या व्यवस्थेने केलेलं आहे आणि तुम्ही त्याला वाऱ्यावर टाकलं. आणि एक गोष्ट मला म्हणजे देवाधर्माच्या बाबतीत तुम्ही म्हणाला हा बुडगं झालं म्हणून देवाधर्माची गोष्ट करते. माझ्या घरात देव नाही, माझ्या अजिबात नाही देव वगैरे, पण लोकांना देव लागतो हे समजून घ्या. म्हणजे तुकाराम महाराजाचं अभंग आहे, देव आहे ऐसी वदवावी वाणी, देव आहे ऐसी वदवावी वाणी, देव नाही ऐसे जाणावे मनी. अरे म्हटलं ते त्यांना संतांना समजलेलं आहे ना. हे ज्ञानेश्वर महाराजांची एक ओवी त्याच पद्धतीची आहे. मग देव लागतो. बरं मग देव त्यांनी आपल्या म्हणजे गाडगे महाराज तर देवावर काय बोलायचे, तुमचा देव तुमच्या देवावर कुत्रं टांग करून मुतते असं म्हणायचे. कोणी धावलं नाही त्यांच्या अंगावर, कारण गाडगे महाराजांनी गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला ही टॅगलाईन धरून ठेवली होती. संतांनी विठ्ठलाची टॅगलाईन धरून ठेवली होती. हे माहीत असून सुद्धा की देव नसतो. त्यामुळे जरा मी आज काय निरंजनशीच बोलताना असं म्हटलं की बा कुठल्याही जगाच्या पाठीवर कुठल्याही देशामध्ये जा, तो देश विकसित असो अविकसित असो, साक्षर असो निरक्षर असो, तिथे जाऊन एक वाक्य म्हणायचं की तुमचा राष्ट्रध्वज म्हणजे एक फडका आहे, या फडक्याने मी माझी फरशी पुसतो असं म्हणा. तुमचा चेंदामेंदा केल्याशिवाय राहत नाही सगळ्या जगाच्या कुठल्याही पाठीवर. ते फडकं जर एवढं पॉवरफुल होते तर दगडाला शेंदूर फासलेल्या ही देवाचं तसंच होतं. त्यामुळे जरा जपून बोला देवावर. म्हणजे तो शाप देईल वगैरे ही भीती नाही, तो काय शाप देणार आहे. पण तुकाराम महाराज संतांची रणनीती, गाडगे महाराज
म्हणजे आजकाल तर अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांना भाषणाच्या आधी आम्ही देवधर्म विरोधी नाही इथपर्यंत बोलावं लागतं, इतकं कॉर्नर तुम्ही झालेले आहात. आणि हा जो धर्माचा अवकाश आहे, धर्म आणि देवाचा माझा विरोध काय आहे की शोषणाचं हत्यार बनतं म्हणून आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा देवाचा आणि धर्माचा शोषणासाठी उपयोग होत असेल तेव्हा कचऱ्याच्या पेटीत टाका ना. पण सरसकट माणसांचा म्हणजे श्रीराम लागू देवाला निवृत्त करायला गेले होते, पण त्यांच्या घरातलाच गणपती निवृत्त कधी झाला नाही. आणि घरातलाच गणपती निवृत्त होत नसेल तर समाजातला होणार नाही असं मला आज वाटतं. त्यामुळे जरा रणनीतीच्याही अंगाने विचार करा. म्हणजे गाडगे बाबांनी म्हणजे पंढरपूरला गेले, विठ्ठलाच्या मंदिरात कधी गेले नाही, पण तिथल्या लोकांना असं नाही म्हटलं की अरे मूर्ख आहेस तू, कशाला येतोस वगैरे. उलट त्यांनी एकच गोष्ट केली की त्याची गैरसोय पाहून तिथे धर्मशाळा बांधली. हा जो करुणेचा भाव आहे, माझं असं म्हणणं आहे की क्रांतीमधून करुणा वजा केली तर क्रौर्याशिवाय दुसरं काहीही शिल्लक राहत नाही. आणि कदाचित आम्ही सर्वसामान्य माणसांच्या ज्या काही म्हणजे अहो साधं तुम्ही म्हणजे कामगार चळवळीचं इतकं प्रस्थ मुंबईमध्ये होतं, गणपती कमी झाला का तिथला? कम्युनिस्टांचं प्रस्थ होतं. किंवा बंगालमध्ये 3 दशकाच्या वर सत्ता कम्युनिस्टांची होती, दुर्गा उत्सव कमी झाला का? नाही घालता येतात. हे जरा समजून घ्या. मला स्वतःला असं वाटतंय म्हणजे मावळत्या अध्यक्षांनी बिचाऱ्यांनी शॉर्टकटमध्ये आटपावं आणि उगवत्यांना खूपच ताणून घ्यावं, हेही बरोबर नाही. कारण पुढचे दिवस कशा आहेत माहीत नाही. आणि मला एक सांगतो, म्हणजे मला आजकाल जगावं असं वाटायला लागलं. कारण 72व्या वर्षी आता काय जगून, आता ही जी जुलमी सत्ता आहे तिच्याची 2-2 हात करून म्हणजे दात पडले असन म्हणून काय झालं. म्हणजे यांनी म्हणजे प्रतिमाताई तर इतकी आहे की माझा त्या भाषणावरचा फोटो भोपळा दाखवला आहे. अरे म्हटलं बा दात आहे असं लपून घेतलं असं ना, असा फोटो काही टाकणार आहात तुम्ही ते. पण तरीसुद्धा या सत्तेविरुद्ध, मग ती सत्ता या सत्तेविरुद्ध, या RSS विरुद्ध, या हिंदुत्ववाद्यांविरुद्ध 2 हात करण्याची माझी तयारी आहे. आणि जगायची एक खुमखुमी माझी वाढलेली आहे. आणि कदाचित कोरोनाच्या काळात आम्ही दोघंही नवरा बायको वाचलो, याच्यासाठी आता खुमखुमी समूहासाठीच आमची वाचलो की काय असंही वाटतं. म्हणजे मी तुम्हाला एक काय सांगतो, म्हणजे मुंबईचा किस्सा आहे. बापट म्हणून म्हणजे संघाच्या एका कार्यक्रमात मला बोलावलं होतं अध्यक्ष म्हणून. तिथे तो बापट प्रांत काहीतरी प्रमुख होता तिथल्या, आणि फोकनाडं हाणत होतं जो असं हाणतात नेहमीप्रमाणे. त्याच्यानंतर मग माझं अध्यक्षीय भाषण होतं. मी अध्यक्षीय भाषणामध्ये असं म्हटलं की म्हटलं तुम्हाला हे माहीत आहे का बापट साहेब, गोळवळकर गुरुजी कुठे सापडले? तो एकदम आता संघाचा बिचारा प्रांत प्रमुख, आणि त्याला माहीत नाही तरी आश्चर्याने पाहायला लागला. म्हणजे कसे कुठे सापडले? म्हटलं गोळवळकर गुरुजी संडासच्या डब्यामध्ये गांधींना भंगीमुक्तीचं काम करताना सापडले. तो एकदम चिडला, म्हणे काही बोलता बे. म्हटलं तू 70 वर्ष काही बोलून आला, मी बोललो काही? आणि मी नुसतं असं काही बोलल्यावर लगेच तू एकदम उठून येतो. आणि यांच्या थोरवीचं तर सोडूनच द्या. म्हणजे गोळवळकर गुरुजी कसे थोर होते ती त्याच यांनी सांगितलेली म्हणजे बापटांनी सांगितलेली कथा आहे, त्याच्यावरही मी बोललो. गोळवळकर गुरुजी एका शिबिरात होते आणि शिबिरात ते सकाळी सकाळी प्रातस्मरणाला उठले आणि त्यांना प्रातर्विधीसाठी जायचं होतं. आणि प्रातर्विधीला जायचं तर थोर पुरुषांसमोर पदोपदी प्रश्न पडत असतात, तसाच त्यांना प्रश्न पडला, कारण समोर 2 टमरेल होते. गुरुजींनी गंभीरपणे चिंतन मनन केलं, कारण एक छोटं होतं एक मोठं होतं. 15 मिनिटं गंभीरपणे चिंतन मनन केल्यानंतर गुरुजींनी अखेर मोठं टमरेल उचललं. कारण यावरून काय सिद्ध होतं? गुरुजींचा मोठेपणा. असे सगळे मोठेपणाचे टर्फलाचे किस्से. टर्फल मी केले नाही, मी उचलणार नाही, मी अरे अबे टर्फल कोणी केले या देशात? तुझ्याच भावाबंदीने केली असेल ना. सगळ्या टर्फल कथा ऐकू ऐकू पण मला स्वतःला एक हात जोडून विनंती आहे, ते फेकत राहिले
फेकणाऱ्यांनी काय फेकावं हे त्याच्या हातात आहे, पण झेलणाऱ्यांनी का झेलावं हा खरा चिंतेचा विषय. तुम्ही झेलला, त्यांनी जे जे सांगितलं ते झेललं म्हणून हे माजले आहेत. आता जरा थोडासा मेंदू म्हणजे काय त्याला किल्ली नसते वाटते, असते काय खरं तिथं हे सांगा बा. तसं म्हणजे असं तर आपलं टकोरं फोडून झालं याचे हे कुल्प हे करू. मला असं वाटतं की ह्या सगळ्या याच्यामध्ये इथे एक चांगला शुभारंभ झालेला आहे. आणि दुसरं असं की बोलताना आडवं तिडवं काही बोललं असेल तर मी माफी कदापि मागणार नाही. कारण माफी मागितल्यानंतर माफीहोर होण्याची शक्यता आहे माफीवीर. आणि माफीवीर एकदम अल्टिमेटली स्वातंत्र्यवीरच होतो, असा काही फुकटातला स्वातंत्र्यवीर मला व्हायचं नाही आहे. त्यामुळे सगळ्यांना धन्यवाद, नमस्कार. विशेषतः म्हणजे किशोरला मला म्हणजे याच्या ब्रेन बिहाइंड द मर्डर मी शोधतो आहे, मला सापडला आहे आज. माझा याच्यावर विचारपीठावरच आहे, त्याचाही मी जरा समाचार घेणार आहे. अध्यक्ष करण्यामध्ये कोण आहेत ते. तर सगळ्यांनी धन्यवाद, नमस्कार. आणि पुढचा काळ कठीण आहे. म्हणजे मला एकच कोणी म्हटलं आहे मला माहीत नाही, म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या बाबतीत एकच 2 ओळी सांगतो. देख कर फसल अंधेरों की, देख कर फसल अंधेरों की आप हैरत में क्यों हो, देख कर फसल अंधेरों की आप हैरत में क्यों हो, तुमने अपने खेतों में उजाले बोए ही कहाँ थे. त्यामुळे अंधार उगवतो आहे कारण तुम्ही अंधारच पेरलेला आहे. नमस्कार, धन्यवाद.
सर्व आभार मानतो व माझा हे आभार प्रदर्शन संपवतो. धन्यवाद.